त्याचं मोफत शिबिर दादर विरार आणि ठाण्याला नेहमी चालू असतं. आपण त्यांना संपर्क करू शकता. त्यांच्याबरोबर ऐकून आहे की मी त्यांना निमंत्रित करत आहे डॉक्टर प्रवीण बापू पारकर. जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करतो. मी जास्त वेळ घेणार नाही आणि मगाचपासून निवेदन बोलून म्हणजे त्या जोरदार टाळ्या वाजवा पण निवेदकांना कदाचित कल्पना नाही टाळ्या आणि शिव्या या मिळवायच्या असतात. त्याच्यामुळे जो वक्ता जास्त चांगलं बोलेल तो टाळ्या मिळवेल. बाकी पत्रकार लोक शिव्या देण्याकरता कायम तयार असतातच आपण नाही का. तर आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या व्यासपीठावर रामभाऊंच्या शेजारी बसताना मला माझं पूर भरून आलं. कारण रामभाऊ जन्मापासून मी तुमचा मतदार आहे. आता वय वर्ष 18 झाल्यावर मतदान द्यायला मिळालं आणि अनेक टर्म तुम्हाला मतदान दिलं ह्यात मी माझी स्वतःची धन्यता मानतो. तसंच आज या वृत्तपत्र लेखक संघ या संघाचे अध्यक्ष एकनाथराव बिलगोटकर साहेब यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की मी असं हिंदीत ऐकलेलं की भगवान के घर देर है पर अंधेर नहीं, पण पत्रकारांकडे पण देर आहे अंधेर नाही असं तुम्ही सिद्ध केलं. कारण कोरोना काळात केलेल्या कामाचं कौतुक आज या वर्षी होणं, तर मी त्या कौतुकाबद्दल स्वतःला अत्यंत नम्रपणे हा मी स्वीकार करण्यापूर्वी मला हे नक्की सांगायला आवडेल की ही जी बायोमॅग्नेटिक थेरपी ही ज्या माध्यमातून मी हे काम करू शकलो ती बायोमॅग्नेटिक थेरपी गेली 16 वर्ष रिसर्च करून एक भारतीय व्यक्तीने अनेक वर्ष 16 वर्ष त्यावर काम करून अमेरिकन गव्हर्नमेंट कडनं डॉक्टरेट मिळवली, भारतीय गव्हर्नमेंट कडनं डॉक्टरेट मिळवली आणि जवळजवळ 27 लाख भारतीयांच्या आयुष्यात आरोग्यात फरक केला असा एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर उभं आहे. तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर सागर जोशी. कसं आहे की काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत ज्यांना जाहिरात कराव्या लागत नाही आणि हे माध्यम जे आहे तुमच्या हातात असलेली लेखणी याची जी ताकद आहे या ताकदीने या चांगल्या गोष्टी समाजापर्यंत जनमानसापर्यंत पोहोचण्याचं काम करतात. मी बिरवटकर साहेबांचा आभारी आहे, ऋणी आहे की त्यांनी सागर जोशींना या वर्षीचा उद्योग भूषण पुरस्कार जाहीर केला. कारण सागर जोशींनी एका मराठी माणसाने जवळजवळ 1000 करोडचा टर्नओव्हर वर्षाला मराठी माणूस करू शकतो आणि तोही कोविड काळात करू शकतो हे सिद्ध करून दाखवले. आज या व्यासपीठावर तुमच्याशी संवाद साधण्याचा एक अशा व्यक्तीचा मला आभार व्यक्त करायचा आहे की ज्याने माझं नाव बिरवटकर साहेबांना सुचवलं की अरे अशी व्यक्ती आहे की जी मोफत आरोग्यावर काम करते आणि मोफत आरोग्य क्षेत्रासाठी गेली 8 वर्ष 10 वर्ष झटते. तर मी संतोष गायकवाड साहेब तुमचाही ऋणी आहे. आणि बिरवटकर साहेब तुम्हाला मला सांगायला आवडेल तुम्ही पण कोकणातले असा मी पण कोकणातलोच आहे. तर कोकणामध्ये मी नॅचरोपॅथी म्हणजे आपल्या निसर्गोपचाराकरता जसं केरळ ह्या राज्याने स्वतःला एक केरळ स्पा ह्या एका गोष्टीवर डेव्हलप केलेला आणि खूप मोठा व्यवसाय उभा केलेला आहे तसा आपला कोकणी माणूस जो आहे हा कोकणी माणूस निसर्गाच्या खूप जवळ आहे. कोकणी माणसाच्या आपल्या एक सण येतो नारळी पौर्णिमा जो आपण हातात नारळ घेऊन हातातल्या हातात तो फोडला जातो. म्हणजे कोकणी माणसाचा हात कोकणी माणसाची बोटं कोकणी माणसाचा हा पंजा हा एवढा राकट आहे की त्याने तो निसर्गोपचाराच्या ॲक्युपंक्चर याकरता जर उपयोगाला आणला तर निसर्गोपचाराची जशी थेरपी केंद्र ही केरळामध्ये आहे तशी ती कोकणात होतील. आणि कोकण हा पर्यटनाचा हब असल्यामुळे तिथे एक समृद्ध पर्यटन निर्माण करता येईल. या विषयावर मी गेल्या 10 वर्षापूर्वी सुरुवात केलेली महाराष्ट्र शासन अधिकृत नॅचरोपॅथी डिप्लोमा केलेला, परंतु मला तितकासा सहभाग मिळाला नाही, तितकासा सपोर्ट मिळाला नाही. तर या व्यासपीठामार्फत तुमच्या मार्फत मी सगळ्यांना विनंती करेन की कोकणातल्या काही मंडळींनी नक्की या गोष्टीचा या क्षेत्राचा पुढाकार घ्यावा. आज मला तुम्ही बोलायला दिलं धन्यवाद. माझ्यानंतर रामभाऊ बोलणार आहे त्यामुळे या माईकला हात मुद्दाम लावला कारण त्यांच्या पायाला चरण स्पर्श तर नेहमी होईल परंतु त्यांचा स्पर्श होत राहावा. पुन्हा एकदा व्यासपीठाचे
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे एकनाथ गिरवटकर साहेबांचे, सागर जोशी सर आपले मनापासून धन्यवाद. आणि आज हा जो मला डॉक्टर किंवा आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर झाला हा मी नम्रपणे माझ्या आई आणि माझ्या वडिलांना समर्पित करतो. थँक्यू. धन्यवाद सन्माननीय डॉक्टर पारकर.